नमस्कार मंडळी. चैतन्याचा उत्सव आणि शिवाची महान रात्र म्हणजेच महाशिवरात्री आता जवळ येत आहे. 2026 सालातील ही महाशिवरात्री अत्यंत खास आहे, कारण या दिवशी अनेक दुर्मिळ योगांचा संयोग होत आहे. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने शिवलिंगाची पूजा कशी करायची, पूजेचा नेमका मुहूर्त काय आहे आणि उपवासाचे नियम कोणते, पूजेच्या वेळी होणाऱ्या सामान्य चुका आणि त्या टाळण्यासाठीच्या काही विशेष टिप्स किंवा उपाय. चला तर मग सुरुवात करूया. 2026 मध्ये महाशिवरात्री रविवार 15 फेब्रुवारी रोजी साजरी होईल. पंचांगानुसार चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 पासून ते 26 फेब्रुवारी सायंकाळी 5:34 असेल. शिवरात्रीची मुख्य पूजा रात्री होत असल्याने 15 फेब्रुवारीची रात्र पूजेसाठी प्रधान मानली जाते. या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून सर्वार्थ सिद्धी योग असून तो अत्यंत शुभ आहे. तसेच शिववास योग असल्यामुळे रुद्राभिषेक विशेष फलदायी मानला जातो. पूजेसाठी महत्त्वाचा निशिता काळ मुहूर्त 16 फेब्रुवारी रात्री 12:09 पासून ते 1:01 असा आहे. शिवरात्रीची रात्र 4 प्रहरांत विभागलेली असून पूजा 15 फेब्रुवारी सायंकाळी 6:11 पासून ते 16 फेब्रुवारी पहाटे 6:59 केली जाईल. आता पाहूया घरात शिवलिंगाची पूजा कशी करायची. सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून पवित्र स्नान करावे आणि स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे. पूजेसाठी शिवलिंग, बेलपत्र, पांढरी फुले, गाईचे कच्चे दूध, दही, तूप, मध आणि साखर हे साहित्य एकत्र करावे. पूजेची सुरुवात गणपती बाप्पाच्या स्मरणाने करावी. त्यानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करावा. महादेवाला अभिषेक अत्यंत प्रिय आहे, म्हणून पाण्याची धार धरताना ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप करावा. पंचामृत अभिषेकामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर या क्रमाने अर्पण करून प्रत्येक वेळी शुद्ध जलाने शिवलिंग स्वच्छ करावे. त्यानंतर 16 उपचारांनी म्हणजे षडोपचार पूजा सुरू करावी. शिवलिंगाला भस्म किंवा पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. लक्षात ठेवा, शिवलिंगावर कधीही हळद किंवा कुंकू अर्पण करू नये, कारण ते पुरुष तत्वाचे प्रतीक आहे. त्यानंतर अक्षदा अर्पण कराव्यात. महादेवाला बेलपत्र अर्पण करताना ते 3 पानांचे, कवळे आणि न फाटलेले असावे. बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगावर पालथी ठेवावी. धोत्रा किंवा पांढरी फुले अर्पण करून धूप दीप ओवाळावा. नैवेद्यामध्ये फळे किंवा खडी साखर अर्पण करावी. शिवलिंगाची प्रदक्षिणा करताना ती नेहमी अर्धीच म्हणजे सोमसूत्रापर्यंत करावी, ती पूर्ण ओलांडू नये. पूजा करताना काही चुका टाळणे खूप महत्त्वाचे आहे. भगवान शिवाला विष्णूप्रमाणे तुळशीची पाने अर्पण करू नका. तसेच शंखातून पाणी अर्पण करणे टाळावे. दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे पात्र वापरू नये. दुधासाठी पितळ किंवा चांदी वापरावी, मात्र पाण्यासाठी तांबे उत्तम आहे. मंडळी, आता उपवासाच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुमची शारीरिक क्षमता पाहून तुम्ही निर्जला, फलाहार किंवा एकभुक्त उपवास करू शकता. उपवासात साबुदाणा, वरीचे तांदूळ म्हणजे भगर, बटाटे, फळे आणि दूध चालू शकते. नेहमीचे मीठ टाळावे, त्याऐवजी सैंधव मीठ वापरावे. कांदा, लसूण आणि मांसाहार या दिवशी पूर्णपणे वर्ज्य असावा. उपवास सोडण्याची वेळ म्हणजेच पारण 16 फेब्रुवारीला सकाळी 6:59 पासून ते दुपारी 3:24 या दरम्यान असेल. तर मंडळी, अशा प्रकारे पूर्ण श्रद्धेने आणि नियमांचे पालन करून तुम्ही 2026ची महाशिवरात्री साजरी करू शकता. या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. रुद्राभिषेक घरच्या घरी योग्य पद्धतीने कसा करावा याची सविस्तर आणि सोप्या शब्दांत माहिती मी माझ्या चॅनलवर दिली आहे. ती नक्की पाहण्यासाठी इथे दिलेल्या आय बटनवर क्लिक नक्की करा. या पवित्र रात्री शक्य असल्यास जागरण करून ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा, ज्यामुळे मनाला शांती आणि जीवनात सकारात्मकता येईल. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ मुहूर्ताचा लाभ घेता येईल. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा. भगवान शंकर आणि माता पार्वतीची कृपा आपल्यावर सदैव राहो. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह. धन्यवाद.